आदिवासी समाजाच्या आरक्षणात घुसखोरी रोखण्यात यावी या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी हजारो आदिवासी समाज बांधव आणि भगिनी आज रस्त्यावर उतरल्यात। गोंदिया येथील इंदिरा गांधी स्टेडियमवर सकाळपासून तुफान गर्दी करत या समाजाने दुपारनंतर आरक्षण बचावासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला। आदिवासींच्या जमिनी गैर आदिवासींना भाडेतत्वावर देण्यासही या समाजाने तीव्र विरोध केला आहे। संयुक्त आदिवासी कृती हक्क समिती गोंदिया व विविध आदिवासी संघटनांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला आहे। विविध सामाजिक संघटना आणि काही राजकीय पक्षांनी मोर्चाला जाहीर समर्थन दिले। आदिवासी समाजाच्या आरक्षणावर बंजारा आणि धनगर समाजाकडून हैदराबाद गॅझेटच्या आधारावर दावा केला जात आहे। या दोन्ही समाजांना स्वतंत्र आरक्षण असताना ते आदिवासी समाजात समाविष्ट होऊन आरक्षण मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप आदिवासी कृती समितीने केला आहे। बंजारा आणि धनगर समाज आदिवासींचे निकष पूर्ण करत नसून त्यांना आदिवासी आरक्षणात समाविष्ट करणे भारतीय संविधानाच्या विरोधात आहे असे समितीचे म्हणणे आहे। आदिवासी समाज हा सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि राजकीय दृष्ट्या मागासलेला आहे। जर बंजारा, धनगर व इतर गैर आदिवासी समाजाला आदिवासी आरक्षणात समाविष्ट केले तर मूळ आदिवासी समाजाच्या हक्कांवर गदा येईल आणि त्यांची परिस्थिती आणखी बिकट होईल अशी भीती समितीने व्यक्त करत हा आक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे। तर मी एक गोष्ट सांगतो की आदिवासींचा जन आक्रोश मोर्चा जो गोंदियामध्ये आहे हा सामाजिक संघटनेने आयोजित केलेला मोर्चा असून याला राजकीय लोकांचा फक्त पाठिंबा आहे। ह्या ठिकाणी आलेली समस्त जनता स्वतःचा खिशातला पैसा खर्च करून सामाजिक संघटनांवर विश्वास ठेवून ह्या ठिकाणी उपाशी तापासी उपस्थित आहे। मागणी एकच आहे की बंजारा समाज जो हैदराबाद गॅझेटचा बाऊ पुढे करून त्यांना आदिवासीमध्ये घेण्यासाठी महाराष्ट्रभर आंदोलन करत आहे, त्या आंदोलनाच्या विरोधात आदिवासी शक्ती प्रदर्शन एका रूपाने की बंजारा ज्या हैदराबाद गॅझेटचा उल्लेख करून आदिवासीमध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न करतोय। आम्ही हे सूचना देऊ इच्छितो की कोणत्याही गॅझेट हा कुणालाही आदिवासी ठरवण्याचा निकष होऊ शकत नाही। ह्या देशातला जो भारतीय संविधान आहे हा भारतीय संविधान सगळ्यात मोठा आहे आणि भारतीय संविधानामध्ये आदिवासी जमाती ठरवण्याचा एक कायदेशीर पद्धत संविधानकर्त्यांनी निर्माण केलेली आहे, त्याचे ते निकष पूर्ण करावे लागतात। मुळात हैदराबाद गॅझेटच्या अनुषंगाने जे बंजारा समाज तेलंगणामध्ये एसटी मध्ये आहेत, एसटीतील आदिवासी बांधव बंजारांच्या विरोधात सुप्रीम कोर्टामध्ये आहे। हा प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये आहे आणि तो प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये असताना महाराष्ट्रात हैदराबाद गॅझेटचा उल्लेख करून जर रस्त्यावरच्या लढाईने बंजारा दबाव निर्माण करत असेल तर गोरगरीब आदिवासी जनता हे सहन करणार नाही। आज आम्ही लाखोच्या संख्येनं इतिहासात पहिल्यांदा गोंदिया जिल्ह्यामध्ये एकत्र जमा झालो। मी सायंकाळी माझ्या माया बहिणींना स्टेडियममध्ये जिथे जमा झालो तिथे स्वतःचे डबे गुरुंग खातांनी पाहिले। तमाम आदिवासी समुदायामध्ये ही भावना रुजत आहे की आमचा पोट भरलेला नसताना आम्ही आमच्या आरक्षणामध्ये इतर जातींचा का समावेश करावा। त्यांनी संविधानाने जे निकष दिलेले आहेत ते निकष पूर्ण जर ते करत नसतील तर त्यांना कोणत्याही दबावात जाऊन त्यांना आदिवासीमध्ये समावेश करण्यात येऊ नये अशी आमची रास्त मागणी आहे। आज धनगर आणि बंजारा यांच्या विरोधात आंदोलन होतं, सामाजिक जन आंदोलन होतं आणि या जन आंदोलनामध्ये भरपूर अशा महिला या ठिकाणी उपस्थित झालेल्या होत्या आणि आदिवासी समाजाच्या आरक्षणामध्ये जे कोणी धनगर असेल, बंजारा असेल, कोणताही समाज असेल, जेव्हा जेव्हा जर आदिवासी समाजामध्ये येण्याचा जर प्रयत्न करत असतील तर आम्ही आदिवासी समाजाच्या संपूर्ण महिला, मग महिला असतील, पुरुष असतील, संपूर्ण समाज बांधव आज एक लाखोच्या संख्येने मोर्चा होता। हा मोर्चा फक्त एक ट्रायल म्हणून आहे, पण भविष्यामध्ये जर त्यांचं असं मागणी आणि शासनाला दबाव, आरक्षणाकरिता शासनाला दबाव आणण्याचा प्रयत्न जर थांबला नाही तर याच्याही पेक्षा जनसंख्येने, जनसमुदायाने, महिला सहित संपूर्ण आदिवासी समाज वाटेल तिथे हा मोर्चा काढण्यात येईल। आज गोंदिया जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर आदिवासी समाजाचा मोर्चा काढण्यात आला होता। जवळपास या मोर्चामध्ये 1 लाखाच्या वर आदिवासी बांधव ह्या ठिकाणी उपस्थित झाला होता। विशेषतः महिला भगिनींचं योगदान खूप मोठा होता। या मोर्चामध्ये बंजारा आणि धनगर समाजाला आदिवासीमध्ये घेऊ नये याच्या विरोधात हा मोर्चा होता आणि त्याच्यामुळे या मोर्चात जे मागण्या होते ते निश्चितच जिल्हाधिकारी गोंदियाच्या माध्यमातून शासनाकडे पाठवण्याची आम्ही विनंती केलेली आहे। येत्या काळात, येत्या अधिवेशनामध्ये नागपूरच्या
आपण ते लक्षवेधी देखील लावणार आहोत की धनगर आणि बंजारा समाजाला आदिवासीमध्ये घेऊ नये आणि आदिवासी समाजाचं नुकसान करू नये अशा प्रकारच्या देखील लक्षवेधी या हिवाळी अधिवेशनामध्ये लावणार आहे। जिल्ह्याच्या पूर्ण कानाकोपऱ्यातून प्रत्येक महिला वर्गसुद्धा इतकी जास्त प्रमाणामध्ये उपस्थित आहे की आमचा जो अधिकार आहे, आमचा जो हे आहे ते कुठलेही आरक्षण आम्ही कुठल्याही दुसऱ्या समाजाला देण्याचा अधिकार नाही आहे, तो आमच्या आदिवासी समाजासारखा आमच्या बांधवासारखा नाही आहे। तरीसुद्धा आम्ही शासनाला विनंती करणार आहे की आमच्या सगळ्या महिला प्रतिनिधीकडून पण महिला आणि सगळ्या महिला वर्गाकडून पण की हे सांगायचा प्रयत्न चालू आहे शासनाला की आमचा आदिवासी समाजाचा जो आरक्षण आहे ते दुसऱ्या कुठल्या समाजाला देऊ नये। दऱ्या खोऱ्यातून माझे आदिवासी बांधव ते पोहोचलेले आहेत। चिचगल असो, देवरी असो, 200-250 किलोमीटर भुके उपासीत आलेले आहेत। त्यांच्या सन्मानाचा आम्ही एक रोग केलेला आहे आणि त्यांना सन्मान देण्यासाठी धनगर बंजाराचा विरोध आम्ही केलेला आहे। तो संपूर्णपणे आमची ताकद हा कोणत्याही पक्षाचा मोर्चा नाही आहे, हा कोणत्या धर्माचा मोर्चा नाही आहे, हा फक्त एक आदिवासी समाजाचा मोर्चा आहे। म्हणून सर्व आमदार खासदार इथं पोहोचलेले आहेत, निस्वार्थपणे इथं काम करत आहेत आणि आज जे तुम्ही बघत आहात हा सर्व आमची एक ताकद आहे जी आम्ही कृती हक्क समितीमधून जो 15-20 दिवस आम्ही घाम काढलेला आहे, जोतले आहोत। म्हणून आता तुमच्या समोर हे समाजाची भीड तुम्हाला इथं दिसत आहे आणि सर्व समाज बांधव जर आमची माग इथं पूर्ण झाली तर आम्ही विदर्भ लेवलवर करू, विदर्भ लेवलला झालं तर आपण राज्य लेवलवर करू आणि राज्य लेवलला सेंट्रल लेवलवर आम्ही हा मोर्चा काढू। आमच्यासोबत आमच्या समाजाचे 25 आमदार आहेत आणि इथं एक आमदार इथं उपस्थित आहेत। त्यांनी सर्व म्हटलेलं आहे, मी संजय पुराम मी संपूर्ण विधिमंडळामध्ये आपला विषय ठेवणार आहे, मुख्यमंत्री साहेबांना देणार आहे, राज्यपालांना देणार आहे। हा मोर्चा आमच्या हक्काचा आहे, आमच्या दिवसाचा आहे। धनगर बंजारा आदिवासी हो नहीं सकता, आदिवासी का आरक्षण ले नहीं सकता, अशीच आज आम्ही संपूर्ण आपल्याद्वारे आम्ही समाजाला एक प्रेरणा देत आहोत आणि आमचं आरक्षण कोणी घेणार नाही एवढंच म्हणतो आहे। सुनील कावडे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, गोंदिया।